सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला DGK सर, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपण सर्वांनी नुकताच झालेले 7 एप्रिलला जो महाराष्ट्राची परीक्षा आपण सर्वांनी दिलेल्या आहात. 7 एप्रिलच्या परीक्षामध्ये जर ओव्हरऑल आपण ॲनालिसिस केलं तर पेपर क्रमांक 2 सर्व विषयाचा पेपर क्रमांक 2 हा अवघड होता. म्हणजे काठिण्य पातळी त्यांनी वाढवला आहे पेपर क्रमांक 2चा. ओके, जर आपण व्यवस्थित तयारी केलो, जर आपण व्यवस्थित नियोजनबद्ध वाचन केलो, जर आपण प्रामाणिकपणाने अभ्यास केलो, आपण वेळ जर दिलो तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो, अशी आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. परीक्षा जसं जसं जवळ येत होते त्यावेळी मॅक्झिमम विद्यार्थी पेपर पुढं जायला पाहिजे अशी अपेक्षा होती. परंतु जेव्हा परीक्षा झाल्यानंतर जेव्हा न्यूजपेपरमध्ये पुणे विद्यापीठाचा जो सेट विभाग आहे त्याचा जो प्रमुख आहे आदरणीय BP कापडिणे साहेबांनी सकाळ पेपरमध्ये आलेली एक बातमी, तो बातमी मला खूप पॉझिटिव्ह बातमी मला कळाले की ह्या वर्षी 85% विद्यार्थी परीक्षेला बसलेले आहेत महाराष्ट्राची सेट एक्झामला. तर हे परीक्षा घेण्याचा त्यांच्या पाठीमागचा असा एक उद्देश, मला तर एक कल्पना आली की पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम ह्याच वर्षी होणार आहे. 100% म्हणतो मी. कारण जेव्हा ही बातमी वाचन केल्यानंतर मला लक्षात आलेले आहे की नव्या अभ्यासक्रमाआधी आणखी एक संधी मिळण्याची दाट शक्यता. हे पेपरला आलेली बातमी आहे. आदरणीय डॉक्टर BP कापडिणे साहेबांनी सांगितलेले एक स्टेटमेंट असं मला वाटते. नव्या अभ्यासक्रमाआधी आणखी एक संधी मिळण्याची शक्यता. 2011ला एकाच वर्षात म्हणजे 6 महिन्यामध्ये 2 पेपर घेतले होते. 2011ला ऑगस्ट महिन्यात, 2011ला ऑगस्ट महिन्यात पेपर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, पुन्हा नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राची सेट एक्झाम झाली होती. म्हणजे एकाच वर्षी आणि तेही 6 महिन्याच्या अंतरात 2दा एक्झाम झालेले आहेत. ह्याचा अर्थ पेपर एकदा एक वर्षात 2 सुद्धा होऊ शकतात. 2013मध्ये सुद्धा 2दा परीक्षा झाली होती. 2दा, डिसेंबरमध्ये एकदा आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्यामुळं आता हे जे परवा झालेले महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे ही परीक्षा गेल्या वर्षीचा पेपर आणि गेल्या वर्षींचा पेपर आता ह्या वर्षी घेतलेलं आहे आणि या वर्षीचा पेपर ह्यावेळी पुन्हा घेणार आहे. अशी एक अंदाज मला ह्या परीक्षेच्या अनुभवावरून मला कळतो. आणि ह्या अनुभवाला एक वाक्य म्हणजे आदरणीय साहेबांनी सांगितलेलं वाक्य, नव्या अभ्यासक्रमाआधी आणखी एक संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आता नवीन अभ्यासक्रम येणार आहेत. नवीन अभ्यासक्रम म्हणजे थोडा परीक्षामधला थोडं पॅटर्न बदलतील. कारण UGC नेट परीक्षाचा पॅटर्न बदलणार आहे. थोडं त्याच्यामध्ये नवीन काहीतरी कन्सेप्ट ॲड करणार आहे असं आपल्याला UGCचे चेअरमन साहेबांनी सांगितले होते एक 6 महिन्यापूर्वी. आता तर ह्यावेळी अजून काय नवीन अभ्यासक्रम आलेलं नाही. जेव्हा येईल त्याच्या आधी हा महाराष्ट्राची सेट एक्झाम होईल अशी खात्री आहे. लवकरच महाराष्ट्राची जाहिरात परीक्षाची निकाल येईल आणि आपण येणारा जो नेट एक्झाम आहे, जूनमध्ये होणारी नेट एक्झाम आणि येणारी महाराष्ट्राची तयारी, सेटची तयारी आत्तापासूनच तुम्ही तयारी केला पाहिजे. ताण लागल्यावर आपण विहीर खोदतो असं करू नका. कारण एकदा झालेली असा परिस्थिती काय म्हणतो आपण, म्हणजे गरज असतानाच तेव्हाच आपण प्रयत्न करत असतो. कृपया तसं करू नका. त्याला व्यवस्थित प्लॅनिंग करून, नियोजन करून व्यवस्थित जर आपण अभ्यास केलो
तर 100% परीक्षा पास होतोच, पास व्हायला अडचण नाहीच. मग आपण किती प्रामाणिक आहोत, आपण किती वेळ दिलेला आहोत, आपण किती अभ्यास करतोय हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही लहान बाळ नाही, तुम्ही 8वी 9वीचे विद्यार्थी नाही. आता 10वीचे विद्यार्थी दररोज 5-5 तास अभ्यास करतात. 12वीचे विद्यार्थी 6-6, 7, 8-8 तास अभ्यास करतात. JEE नीट तयार करणारे विद्यार्थी दररोज 10-12 तास अभ्यास करतात. आदरणीय डॉक्टर आंबेडकर साहेब 16 तास अभ्यास करत होते त्यांच्या काळात. अब्दुल कलाम साहेब हे सगळे अभ्यास करत होते. मग तुम्ही का अभ्यास करत नाही? तुम्ही का नियोजन करत नाही? तुम्ही का तुमच्याशी प्रामाणिक राहत नाही? तुम्ही का? हे बघा, प्रश्न तुम्ही स्वतःशी प्रश्न विचार करा. आणि जेव्हा तुम्ही प्रश्न स्वतःची विचार करताय त्याचवेळी तुमचा मनामध्ये आलेले सकारात्मक विचार बाहेर येणार आहे. नाहीतर नाही. पुन्हा एकदा म्हणतो, हा जीवन तुमचा आहे, हा जीवन भाड्याचं जीवन नाही. दरवेळी पेपर बसणं, फेल होणं, दरवेळी पेपर बसणं, रिझल्ट नाही आलं तर ह्याला कारणीभूत कोण आहे? तुम्ही आहे बघा. आणि मी खूप विद्यार्थी म्हणतो, सर आम्हाला वेळ मिळाला नाही तरीसुद्धा आम्ही पेपर लिहिलो. काही विद्यार्थी प्रिपरेशन न करता पेपर देतात, 110 मार्क 120 मार्क घेतात. अहो, तुम्ही अभ्यास न करता जर 100 आणि 110 मार्क घेत असेल तर अभ्यास करून 150 मार्क तुम्हाला का मिळत नाही? हे बघा, रेंज कितीच आहे? 300 पैकी फक्त 150, 150च्या अबोव मार्क्स घेतलं तर तुम्ही सेट परीक्षा पास. 160च्या पुढं नेट परीक्षामध्ये मार्क घेतलं तर तुम्ही परीक्षा पास. मग नेट एक्झाम दरवर्षी दोन वेळा परीक्षा घेत असतात. मग तुम्ही त्या परीक्षेकडे का सिरियसनेसने बघत नाही? फक्त महाराष्ट्राचेच पेपर द्यायचं आणि महाराष्ट्राचे पेपर कधी येणार आहे त्याच्याबद्दलच तुम्ही विचार करताय. मग नेटबद्दल तुम्ही विचार करत नाही का? माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अनुभवाप्रमाणे, माझ्या दृष्टिकोनाप्रमाणे महाराष्ट्राची सेट परीक्षापेक्षा NET नेट, UGC NTA नेट परीक्षा हा सोपी असतात. महाराष्ट्राची सेट परीक्षेपेक्षा NET नेट एक्झाम हा सिलेबस आधारे प्रश्न काढतात. सेट परीक्षेपेक्षा NET नेट एक्झामचा प्रिपरेशन चांगलं केलं तर रिझल्ट चांगलं मिळतो. नेट पेपर हा नेहमी सोपेच असतात. नेट पेपर हा कमी वेळेत रिझल्ट लावतात. नेट पेपरमध्ये पारदर्शकता सर्वात जास्त आहे. नेट परीक्षेचा दर्जा जास्त आहे. नेट परीक्षा पास झाल्यानंतर सेटपेक्षा नेट क्वालिफाईड झालेल्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क मिळतात. मग नेट परीक्षा जर आपण पास झालो तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळतात. नेट परीक्षा पास झालो तर तुम्हाला स्टायपंड मिळतात. नेट परीक्षा पास झालो तर तुम्हाला महाराष्ट्र सोडून इतर राज्यात सुद्धा नोकरी करण्याची एक अनुमती तुम्हाला मिळतात. मग एवढं जर फायदा होत असेल तर नेट परीक्षा तुम्ही का देत नाही? आणि नेट परीक्षा न देण्याचं प्रमुख कारण म्हणजे आम्हाला इंग्रजी येत नाही असं जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर हा मूर्खपणाचा प्रश्न आहे. इंग्रजी येत नाही म्हणून जर आपण नेटचा पेपर देत नसेल तर हा किती मोठं दुर्दैव आहे हो. 10वी 12वीपर्यंत तुम्ही इंग्रजी शिकलात ना, मग इंग्रजी तुम्हाला काय तिथं भाषण करायला लावणार आहेत का नेट एक्झाममध्ये? का तुम्हाला तिथं PhDच्या थेसिस लिहायला सांगणार आहेत का? प्रश्न वाचन करणे आणि उत्तर लिहायचे आपल्याला. आणि प्रश्नांचं उत्तर लिहित असताना जर इंग्रजीचा प्रश्न नाही समजलं तर लगेच हिंदी मीडियमचा प्रश्न बघा. हिंदी नाही कळलं तर इंग्लिश मीडियममधलं एक साधा तुमच्या विषयाचा संबंधित प्रश्न असतो. मग तुमच्या विषयातील साधा कन्सेप्ट जर तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती होत नसेल तर तुम्ही प्राध्यापक कसा होणार? फक्त इंग्रजी येत नाही असं मूर्खपणाचा प्रश्न मला पुन्हा एकदा सांगू नका. सर इंग्रजी कळत नसेल तर काय केलं तर आपल्याला इंग्लिश कळणार आहे? काय केलं तर आपल्याला प्रश्न कळणार आहे? काय प्रयत्न केला तर आपल्याला तर समजून घेता येतील असा प्रश्न मला विचारा. अहो, कितीतरी विद्यार्थी म्हणजे आम्ही काही इंग्लिशमध्ये खूप हुशार आहोत का? नाही, इंग्लिशमध्ये आम्ही हुशार नाही, परंतु प्रयत्न आम्ही केलो. मग तुम्ही प्रयत्न करा ना. एकदा नेटचे पेपर द्या आणि पेपर देत असताना तुम्ही प्रयत्न करून पेपर दिला पाहिजे, अभ्यास करून पेपर दिला पाहिजे, पूर्ण हार्ड वर्क करून तुम्ही पेपर दिला पाहिजे. तुम्ही थोडा गप बसताय का ना? एवढं मी क्लास घ्यायला लागलो तुम्ही बोलत बसताय. सिरियसनेस नाही का? नॉनसेन्स.
हे बघा, मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, कृपया तुमचा पाया पडतो मी, एक भाऊ म्हणून, एक गुरु म्हणून, एक 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 तुमचं काय, तुम्ही काय पण म्हणा, परंतु माझा शब्द जर तुम्ही ऐकलं आणि ऐकत असताना प्रामाणिकपणानं ऐकलं तरच तुम्हाला यश मिळणार आहे. उगा आयऱ्या घैऱ्यासारखं करायचं नाही, उगा टाईमपाससारखे हे पेपर द्यायचं नाही, उगा दुसऱ्यांनी फॉर्म भरतात म्हणून आपण भरायचं नाही. भरायचं असेल तर पूर्ण तयार करून फॉर्म भरा आणि परीक्षा पास व्हा, मग बघा तुमचा लाईफ किती चांगलं होणार आहे पुढचा. समर्थ. बोलत असताना चुकलं तरी माफ करा, परंतु विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची सेट पेपरपेक्षा NET नेट एक्झाम सोपा आहे. फक्त आपल्याला 2 महिना वेळ आपल्या हातात मिळणार आहे. 2 महिना परफेक्ट अभ्यास करा. आणि कसा अभ्यास करायचं हे तुम्हाला सांगतो ना मी, काय अभ्यास करायचं ते मी तुम्हाला सांगतो ना. तुम्हाला सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. नेट पेपरचं मार्गदर्शनासाठी मी तुमच्यासमोर आहे. नेट परीक्षांची अनुभव मी घेऊन तुमच्यासमोर आहे. तुम्ही परीक्षा पास होत आहे म्हणून तुम्हाला ढकलण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. तुम्हाला वाट दाखवण्यासाठी मी तुमच्यासमोर आहे. रुळलेल्या वाट्यावरून जाणारे बरेच लोक असतात. रुळलेल्या वाट्यावरून जाणारे बरेच लोक असतात. स्वतःचा वाट निर्माण करणारा हा एकटाच असतो. स्वतःचा वाट निर्माण करणारा एकटाच असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब स्वतःचा वाट निर्माण करणारा रस्ता तयार करून केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचा वाट निर्माण करणारा हा एकटाच माणूस. शिवाजी महाराज स्वतःचा वाट निर्माण करणारा एकटाच माणूस. स्वतःचा वाट निर्माण आपण करायला पाहिजे. परंतु तुम्ही सगळं शहाणा माणसं आहे. आम्ही जे वाट निर्माण केलं ना त्याच्यावरून फक्त चालत जावा. थोडं अनुभवांचा, व्यक्तीचा फायदा घ्या. मला माहिती आहे माझं मराठी चांगलं नाही, माझं कन्नड चांगलं नाही, माझं इंग्लिश चांगलं नाही, परंतु चांगलं नाही म्हणण्यापेक्षा मी काय केलं तर रिझल्ट मिळतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काल कर्नाटकच्या एका विद्यार्थ्याने, बेळगावमधला एक विद्यार्थ्याने मला फोन केला. त्यांनी दसऱ्याच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी फोन केल्यानंतर मला किती अभिमान वाटला माहिती आहे. त्या माणसाने सांगितलं, सर आम्ही तुमचा कन्नड व्हिडिओ दररोज पाहतो, दररोज आम्ही ऐकतो, मला पाहता येत नाही. मी म्हटलं का? मला पाहता येत नाही कारण मला दोन्ही डोळं नाही. मला एकदम आश्चर्य वाटलं, कसं काय सर? नाही, मला दोन्ही डोळं नाही, मी अंध आहे, परंतु दररोज मी तुमचा व्हिडिओ मी ऐकतो. माझं लग्न झालेलं आहे, मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी, माझी पत्नी आहे आणि माझ्या पत्नी मला खूप सपोर्टिव्ह करते. माझी पत्नी माझ्या पाठीमागं आहे. माझी पत्नी मला एनकरेजमेंट करते. मग सध्या तुम्ही काय करताय सर? मी विचारलो. त्यांनी म्हणाला, मी कर्नाटकच्या गव्हर्नमेंटमध्ये एक SDA पोस्टवर मी नोकरीला आहे. म्हणजे जसं MPSC मार्फत एक क्लास D जे सरकारची जे एक्झाम असतो ते परीक्षा पास होऊन त्यांनी शासनामध्ये एक नोकरी करत आहेत. क्लर्क म्हणून नोकरी करत आहेत ते गुरु. परंतु त्यांचा इच्छा आहे की सर मला प्राध्यापक व्हायचं. आणि त्या गुरुनी, त्यांचं नाव आहे विवेक बनहट्टी. मग तो माणूस मला म्हणतो, सर मी 2 वेळा MA केलेलं आहे, एक इतिहासमधून एक समाजशास्त्रामधून. आणि हम्पी विद्यापीठ कर्नाटकमध्ये विद्यापीठात पूर्णपणे मी फर्स्ट रँक घेतलेलं आहे. मला गोल्ड मेडल मिळालं सर. म्हणजे एखाद्या अंध विद्यार्थी बघा गोल्ड मेडल घेतो, किती परिश्रम असेल. आणि त्यांनी मला हे असं सांगितलं, सर मी कर्नाटकच्या सेट एक्झामसाठी दररोज 6 तास मी अभ्यास केलेला आहे सर. मी म्हटलं कसं अभ्यास केलं आहे? सर तुम्ही जे कन्नड मीडियममधलं पुस्तक पाठवलं होता ते पुस्तक मी PDF करून, तो PDFमध्ये एक सॉफ्टवेअर आहे, ते ॲटोमॅटिकली रीडिंग होतो. मी फक्त ऐकून कर्नाटकची सेट एक्झाममध्ये 148 मार्क मी घेतलेले आहे. आणि 148 म्हटल्यानंतर हा हायेस्ट मार्क आहे कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये. जेव्हा मी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचा मी मार्क बघितलो त्यावेळी ह्यांच्या कॅटेगरीमधून हा विद्यार्थी परीक्षा पास होणारच. आज ना उद्या त्यांचा कर्नाटकची सेट एक्झामचा निकाल येणार आहे. मी तुम्हाला ॲडव्हान्स सांगतो, असा एक विद्यार्थी म्हणजे नोकरी करत, घर संसार सांभाळत, दोन्ही डोळ्याने अंध असून आणि दररोज 3-6 तास अभ्यास करणारा विद्यार्थी आणि गोल्ड मेडल घेतलेले विद्यार्थी कर्नाटकच्या सेट एक्झाममध्ये टॉपर म्हणून जर यशस्वी होत असेल तर तुम्हाला काय झालं होतं दादानो? असं करू नका ताईंनो, तुम्ही असं करू नका. ज्यांना हात नाही ते
यशस्वी होत आहे, ज्यांना पाय नाही ते यशस्वी होत आहे, ज्यांना डोळं नाही ते यशस्वी होत आहे. मग तुम्ही काय यशस्वी होत नाही? तुमच्याकडे डोका आहे, तुम्हाला डोळे आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, सगळं असून सुद्धा तुम्ही रडत बसू नका. रडलं तर तुमचं जीवन संपलं बघा. रडत बसायचं नाही. काल झालेलं महाराष्ट्राच्या एक्झाममध्ये काय चूक केलं तुम्ही सुधारा. केलेलं चूक सुधारून आपण जर पुन्हा एकदा प्रयत्न केलो, पुन्हा एकदा उठून पेठून उठायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पेटत नाही तोपर्यंत तुम्ही कसं शायनिंग होणार हो? APJ अब्दुल कलाम साहेब काय सांगतात? इफ यू वॉन्ट टू शाईन फर्स्ट यू हॅव टू बर्न युअर सेल्फ. जोपर्यंत तुम्ही बर्न होत नाही तोपर्यंत तुम्ही शायनिंग करता येत नाही. तुमच्यामध्ये तो क्वालिटी आहे, तो क्वालिटी बाहेर काढा. एकदा एक सेट झालं, एकदा एक नेट झालं तर झालं की तुमचं आयुष्य बदलतो बघा. ही परीक्षामध्ये, ह्या सर्टिफिकेटमध्ये तेवढी प्रचंड शक्ती आहे. तुमचा नशीब बदलण्याची शक्ती या सर्टिफिकेटमध्ये आहे. परंतु आपण किती वेळ देतो तुम्ही स्वतःसाठी विचार करा. आणि इथं काय माहिती आहे का, कसा अभ्यास करायचं हे सांगण्यासाठी तुमच्या समोर आहे का नाही? मला कोणी सांगितलं नाही हो, माझं दुर्दैव. जर मला कोणी सांगितलं असतं तर मी 10 वर्षापूर्वीच नेट सेट परीक्षा पास झालो असतो. MA झालं MAला नापास झालेलं ही तुमच्या धानय्या सर. MA नापास झालेला माणूस, 3दा नेट नापास झालेला माणूस जर आज नेट सेट TET परीक्षामध्ये 70 वेळा 69 होऊन आता पुन्हा परवा सेट दिलो 70 वेळा जर मी परीक्षा पास होत असेल तर तुमच्याकडनं एक सर्टिफिकेट का मिळत नाही? का मिळत नाही? का मिळत नाही? तुम्ही प्रश्न तुमच्यासाठी विचारा. मी पण माणूस आहे आणि तुम्ही पण माणूस आहे. कर्नाटकमधले एक संगम म्हणून ताई, दोन्ही पाय नसताना सुद्धा त्या ताईने म्हणालं, सर मला कन्नड सोडून इंग्रजी काहीच येत नाही, मी नेट लिहू शकत नाही. मी म्हटलं ताई तुम्ही माझ्यासाठी नेट एक्झाम लिहा, तुम्ही एकदा प्रयत्न तरी करा. आणि त्या ताई एकदा नाही 2 वेळा GRF मिळवले नेट एक्झाममध्ये. आज त्या ताईला दर महिना 42,000 रुपये UGCकडून पैसे मिळत आहे. मग तो पैसे देण्यासाठी UGC तयार आहे, घेण्यासाठी तुम्ही तयार नाही का? असं कृपया करू नका. कितीतरी उदाहरणं माझ्यासमोर घडत आहे. कितीतरी विद्यार्थी त्यांचं जीवन कल्याण करून घेत आहे. तुम्ही पण तुमचं जीवन कल्याण करून घ्या. कोणी दुसरे येऊन तुमचं कल्याण करत नाही. कुठंतरी ड्युटी करत असेल तर सगळं सोडून द्या. सर तुम्ही येऊन असंच एक मार 2 तुकडा असंच बोलता की सोडून द्या तर पुढं आपलं कसं होणार आहे? पुढं कसं होणार आहे? सर्टिफिकेट आलं की दुसरं तुम्हाला मार्क सापडतो. सर्टिफिकेट आलं की तुम्हाला नवीन नोकरी मिळेल. सर्टिफिकेट आलं तर तुमचं पेमेंट तर वाढेल ना. दर महिने 30 ते 32,000 तुम्हाला CHPवर तरी मिळेल ना. मग सर्टिफिकेट नसताना उगा जाऊन राबवायचं तिथं. असं किती वेळा तुम्ही चूक करताय? हे असं करू नका कृपयांदा. आता सर हे सगळं आलं की फक्त तुम्ही असं सांगताय, नेमकं काय केलं तर अभ्यास आपल्याला होणार आहे ते सांगा. बघा आता तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आता लवकरात लवकर कर्नाटक जूनमध्ये होणारा नेट एक्झाम होणार आहे. ओके. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? आता माझा शब्द पूर्णपणे ऐका आणि माझा शब्द ऐकून येणारा नेट एक्झाम तुम्ही भरा. आता जर तुम्हाला महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये फक्त 110 100 मार्क मिळाला असता तर नेटसाठी तयारी करा. कारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल म्हणजे 4 ते 5 महिने तुम्ही महाराष्ट्राची सेट एक्झाम अभ्यास केलेले आहेत. तेच अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा. तोच कन्सिस्टन्सी ठेवा, तोच डेडिकेट ठेवा, तोच सिन्सिअरिटी असायला पाहिजे. आता 4 ते 5 महिने तुम्ही अभ्यास केलेत, मग तेच जर कंटिन्यू अजून 2 महिने वाढवलं तर नेटचा एक्झाम मिळून जातो. सर आम्ही काहीच केलं नाही 4-5 महिने, मग आता काय करू? काहीच केलं नाही ना, सोडून द्या. आता तरी करा. मग काय केलं पाहिजे? पहिल्यांदा तुमचा विषयाचा पेपर 1 आणि पेपर 2साठी आता पेपर 2चं वेगळा सांगतो. आता फक्त पेपर 1चं बघा. पेपर 1 असू द्या, 2 असू द्या, तुम्हाला सिलेबस घ्या तुमच्या विषयाचा आणि तो सिलेबस नोटबुकमध्ये पूर्ण व्यवस्थित मोठमोठ्या अक्षराने कलर पेनने सगळं सिलेबस एकदा लिहून काढा. पहिल्यांदा सिलेबस लिहा, राईट द सिलेबस. ओके. आणि सिलेबस लिहिल्यानंतर दररोज तुम्ही वाचन केलं पाहिजे. किती? दररोज एक 5 मिनिट्स तुम्ही तो रीडिंग करा आणि त्याच्यानंतर पाठीमागील बरं देतं मग. ओके. हां, मग 5 मिनिट झालं. हे नेटसाठी म्हणतो मी. नेटचा क्वेश्चन सिलेबस घ्या आणि एकदा नोटबुकमध्ये लिहा आणि दररोज 5 मिनिट सिलेबस वाचन करा. त्याच्याने काय फायदा होतो? त्याच्याने तुमचा मेंटलमध्ये, तुमच्या मेंदूमध्ये एक फिक्स्ड पॅटर्न तयार होतो की आपण काय अभ्यास करणार आहोत.
सिलेबस दिलं आणि त्याच्यानंतर नेटचं पाठीमागील फक्त 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर घ्या, फक्त 3 वर्षांचं 2021, 22, 23 3 वर्षांची नेटचा क्वेश्चन पेपर घ्या तुमचं. पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2चा असू द्या आणि तो क्वेश्चन पेपर तुमच्या वहीमध्ये लिहा. सर तुम्ही पुन्हा एकदा लिहायला सांगता की लिहिलं तर काय होणार आहे तर कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे. एका प्रश्नाला एक उत्तर बरोबर असेल तर बाकीचे 3 पर्याय का चुकीचं आहे त्याच्यावरून आपल्याला एक एक ओळ माहिती लिहायचं. फक्त 3 वर्षांचं क्वेश्चन पेपर म्हणतो मी, तुम्हाला का 30 वर्षांचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करायला सांगितलेलं आहे. मी केलेलं आहे. मी 1989 पासून 1989ला नेट एक्झाम सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत सगळं मी ॲनालिसिस केलेलं माणूस आहे. तुम्ही तेवढं करू नका, फक्त 3 वर्षांचं करा आणि परीक्षा पास व्हा 3 वर्षांच्या. त्याच्यानंतर लिमिटेड पुस्तक पाहिजे तुमच्यासोबत, जास्त पुस्तक नकोच. प्रत्येक गुरुजन चांगलंच पुस्तक लिहिलेलं आहे. कोणाचाही एका व्यक्तींचं पुस्तक घ्या आणि तो पुस्तक व्यवस्थित आपल्याला वाचन करायचे. पुस्तक कसं वाचन केलं पाहिजे ते तुम्हाला मी टेक्निक सांगतो. आता फक्त लिमिटेड पुस्तक पाहिजे. जर माझं पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर माझं पुस्तक आहे ना, एक मराठी मीडियमचं पुस्तक आहे. तुम्हाला हे पुस्तक महाराष्ट्राची सेटसाठी आणि UGC NTA नेट परीक्षेसाठी हे एक पुस्तक तुमच्यासोबत पाहिजे. एक मराठी मीडियमचे पुस्तक आणि त्याच्यासोबत हे इंग्लिश मीडियममधला छोटीशी पुस्तक आहे. किती आहे बघा हो, हे महाराष्ट्रासाठी मी एवढं मोठं पुस्तक काढलो आणि हे नेटसाठी एवढी छोटीशी पुस्तक आहे इंग्लिश मीडियममधला. मग नेट पेपर सोपा आहे का सेट सोपा आहे? नेटसाठी बघा पुस्तकाची साईज तरी बघा किती छोटी आहे आणि छोटी आहे म्हणून ह्याचा दर्जा जास्त आहे बरं का. हे इंग्लिश मीडियममधला मी एकही शब्द चुकलो नाही. ह्याच्यात थोडं जरी व्याकरणाची चुका असलं तरी तुम्हाला ह्या पुस्तकात काही चूक सापडणार नाही. तुम्ही चुकाकडे बघू नका, तुम्ही कंटेंट काय आहे ते बघा. चूक दिसला तर चूक दिसतो, परंतु चूक हुडकण्यापेक्षा ते वाचन केलं तर आपलं कसं कल्याण होणार आहे, आपण कसं परीक्षा पास होणार आहे, आपल्याला परीक्षेत कसं यश मिळणार आहे ते बघा ना. काल झालेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये प्रत्येक प्रश्न जे बघा 50 प्रश्नापैकी 30 प्रश्न तर पुस्तकमधून असतो, 20 प्रश्न बाहेरून असतात. गणित बाहेरून असतो, पॅसेज बाहेरून असतो, मेंटल एबिलिटी बाहेरून असतो, डाटा इंटरप्रिटेशन बाहेरून असतो. बाकीचे जे 3-6 टॉपिक आहे, 6 टॉपिक ह्या पुस्तकमधून येतो की नाही आणि तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवलो कुठला प्रश्न कुठल्या पेजवर आलेला आहे म्हणून. मग 3-3 पेजेस तुम्हाला वाचन करायला होत नाही का दादांनो? 3 पेज मराठी मीडियममधून वाचन करा आणि तेवढंच 3 पेजेस या इंग्रजी मीडियममधून 3 पेजेस वाचन करा आणि वाचन केल्यानंतर 3 पेजेस तुमच्या वहीमध्ये लिहायचं. वहीमध्ये पूर्ण मराठी मीडियममधून लिहा आणि त्याच्यानंतर पुन्हा इंग्लिश मीडियममधून लिहा. 3-3 पेजेस लिहायला जास्त वेळ लागणार नाही, तुमचा वेळ वाया जाणार नाही. दॅट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्ही जर 3-3 पेजेस इंग्लिश मीडियममधलं जर वहीमध्ये पूर्ण व्यवस्थित लिहिला, मराठी मीडियम वाचन करा, कन्सेप्ट समजावून घ्या, इंग्लिश मीडियममधल्या नोट्स वहीमध्ये लिहा. लिहिल्यानंतर तोच बुक म्हणजे तोच 3-3 पेजेस 10-10 वेळा तुम्ही वाचन करा, रिव्हिजन करा. जेवढं वेळा तुम्ही वाचन करताय तेवढं वेळी तुमच्या मनात तो कन्सेप्ट ॲटोमॅटिकली तुमच्या डोक्यात राहतो. लिमिटेड बुक्स म्हणतो मी. आणि एक चॅप्टर मराठी मीडियममध्ये वाचन केल्यानंतर तेवढं चॅप्टर पुन्हा इंग्लिश मीडियममधून वाचन करा आणि त्यानंतर या पुस्तकातील 5000 ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन्स आहे. जेव्हा मी प्रत्येक राज्यात जाऊन पेपर दिल्यानंतर प्रत्येक टॉपिकवरती कसे प्रश्न विचारलेत आणि प्रत्येक वेळी मी वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधलं सिलेबस कंट्रोल करून म्हणजे कलेक्ट करून प्रत्येक तिथल्या सिलेबसच्या आधारे ह्या पुस्तकात प्रश्न मी फ्रेम केलेले आहेत. आणि हे प्रश्न अतिशय दर्जेदार प्रश्न आहेत ह्या पुस्तकामधला. एक चॅप्टरच्या आधारित हे प्रश्न तुम्ही अभ्यास केला. बघा लिमिटेड पुस्तक, तुमच्यासोबत जास्त पुस्तक घेऊन बसायचं नाही. लिमिटेड पुस्तक, 3 पुस्तक इट इज सफिशियंट. मराठी अंडरस्टँडिंग, त्याच्यानंतर तोच कन्सेप्ट इंग्लिश मिडियम आणि त्यानंतर क्वेश्चन बँक. आणि ह्या तिन्ही नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आणि तो वहीच तुम्ही नेहमी वाचन केलं पाहिजे. लिमिटेड पुस्तक पेपर 1साठी आणि पेपर 2साठी सुद्धा लिमिटेड 1 किंवा 2 बस. जास्त पुस्तक वाचन करायची गरज नाही. मी काय जास्त पुस्तक वाचन केलं का हो दादानो? अजिबात नाही. तरीसुद्धा मी 70 वेळा जर पास होत असेल तर तुम्हाला एक परीक्षा म्हणतो मी, एक परीक्षा. 1 एक्झाम विल चेंज एंटायर युअर लाईफ.
Be serious about the exam. Be concentration on your exam. Be sincere on your exam. Be prepared on your exam. If you are not preparing the exam, how you will get the result? आणि प्रिपरेशन कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात. आणि आता बी सेल्फिश, थोडं स्वार्थी व्हा. सगळ्यांना सांगत बसू नका मी सेट एक्झाम दिलेलं आहे, मी आता जूनमध्ये हे होणारी नेट एक्झाम देणार आहे, मी असा करणार आहे तसा करणार आहे. डोंट शो ऑफ टू एनीवन. डोंट टेल एनीवन. दुसऱ्यांना सांगायची गरज नाही का दुसरं येऊन तुम्हाला मदतसुद्धा करणार आहे, दुसरं येऊन तुम्हाला त्राससुद्धा देणार नाही. व्हाय यू आर टेलिंग अदर्स? म्हणजे दुसऱ्यांना देऊन तुम्ही पेपर देताय का? तुम्हाला माहिती आहे का हे धानय्या सर परीक्षा देत असताना तुम्हाला माहिती होतं का अक्कलकोटमध्ये एक येडा माणूस आहे, सगळ्या राज्यात फिरत आहे, सगळीकडे पेपर देत आहे, असं दिलं तुम्हाला माहिती आहे का? नाही. मी माझ्या घरात सुद्धा सांगितलं नाही मी कुठल्या राज्याला जातो, मी कुठला पेपर देतो आणि काय करतो. घरात सुद्धा माहिती नाही, शाळेत सुद्धा माहिती नाही, गावात सुद्धा माहिती नव्हतं मी काय पेपर देतो. आणि कोणाला माहिती असलं तर ते येडा रे उगं फिरतो तिकडं तिकडं. अरे जेव्हा तुम्ही सायलेंटनी वर्क करताय ना त्यावेळी तुमचा सक्सेस साऊंड केला पाहिजे. म्हणून शांतपणाने अभ्यास करा आणि तुमचा रिझल्ट सगळे लोकांना जगाला कळायला पाहिजे काय तुम्ही काम केलं आहे म्हणून. जर महाराष्ट्राची सेट एक्झाम रिझल्ट नाही आलं तर UGC नेट एक्झाममध्ये रिझल्ट काढून दाखवा ना. तेवढं दमदारमध्ये तुम्ही तयारी केला पाहिजे तरच रिझल्ट येत असतात. उगं ऐऱ्या घरं आलं पेपर बसलं नापास झालं, आलं पेपर बसलं नापास झालं. किती वेळा नापास होत आहे तुम्हाला तर लाज वाटायला पाहिजे. तुम्ही कॉलेजमध्ये शिकवत आहे, आत्ता तर तुमचा PG कोर्स संपलेला आहे, नापास एवढं वर्ष तुम्ही नापास नाही झाला आता तर सेटमध्ये नापास होत आहे. हे बघा अभ्यास करून जर नापास होत असेल तर दॅट इज ग्रेट थिंग. मी त्याला मानतो आहे. लय अभ्यास करलो माणूस, लय हार्डवर्क केलं आहे, लय सिन्सिअर आहे, तरीसुद्धा नापास झाला. ठीक आहे. काल झालेला IPL मॅचमध्ये तो माणूस कॅच पकडत ग्राउंडवर पडून तो मेलेला आहे माणूस. अशा माणसांना स्वर्गातसुद्धा स्थान असतो, स्वर्गातसुद्धा त्यांना मान असतं आहे. ह्या माणसाने खूप हार्डवर्क केलेलं आहे आणि हार्डवर्क करत असताना त्यांचा मयत झालेलं आहे. तो मृत्यू म्हणजे एक सन्मानाचा मृत्यू आहे, तो मृत्यू म्हणजे त्यागाचा मृत्यू आहे, तो मृत्यूला वीरमरण म्हणतात. आणि तुम्ही नापास होतोय म्हणजे प्रयत्न न करता आपण नापास होतो म्हणून जर अगोदरच तुम्ही मरत असेल, मरण्यापूर्वी मरायचं नाही, हरण्यापूर्वी हरायचं नाही. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही लढा, रिझल्ट येऊ दे नाही येऊ दे, आपण का चूक केलो ते तुम्ही सुधारणा केला पाहिजे ना. आणि प्रत्येकाचा व्हिडिओ बघत बसायचं नाही. मी ह्यांचा व्हिडिओ बघितलो, हे धानय सरांचं बघितलो, त्या सरांचं बघितलो, ह्या सरांचं बघितलो, ह्यांचा ऑनलाईन केलो, ह्यांचं कशाला करत बसताय सगळे? तुम्ही काय लहान भाळ आहे? तुम्हाला प्रत्येकाचा व्हिडिओ बघून सगळं कळालं आहे. यू आर द मॅच्युअर्ड पर्सन. तुम्हाला सगळं कळतं आहे. एका व्यक्तीचा कोणाचा तरी एकदा तो कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी व्हिडिओ बघा बस. यू आर नॉट गोइंग टू कम्पेअर 2 3 व्हिडिओज. हे ह्यांनी लई चांगलं सांगतंय, ह्यांनी ऑडिओ सोडतंय, ह्यांनी हे करतंय, त्यांनी हे करतंय. नो, पुस्तक हातात घ्यायचं, व्यवस्थित कन्सेप्ट एकदा वाचन करा मराठी, नंतर इंग्लिश मीडियममधलं वाचन करा, नंतर क्वेश्चन्स बघा. आणि तो कन्सेप्ट नाही कळाल तर यूट्यूबवरनं माझा किंवा इतर गुरुजनांचा एकांचा व्यवस्थित फॉलो करा. फिनिश. व्हिडिओ कशासाठी बघायचा असतो? क्लॅरिटी करण्यासाठी. एक कन्सेप्ट क्लॅरिटी म्हणजे तो कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी व्हिडिओ बघायचे असतात. आणि त्याच्यानंतर तुमचं सेल्फ नोट्स, तुमच्याकडे नोटबुक पाहिजे. जसं 10वीला गेल्यानंतर तुम्ही नोटबुक घेताय, 12वीला गेल्यानंतर एक तुमचा वह्या असतो, तसं सेट नेट देत असताना तुमच्यासोबत वह्या पाहिजे, नोटबुक पाहिजे. मी जेव्हा सेंटरला जातो ना एक्झाम देत असताना मी पाहतो खूप विद्यार्थी पुस्तक चाळतात रिव्हिजन करण्यासाठी. पुस्तक घेऊन कोणी चाळत असेल तर मी म्हणतो हे नापास होतो बघा. मग पुस्तक घेऊन परीक्षेच्या दिवशी वाचन करायचं बसायचं नाही आणि परीक्षा जवळ आल्यानंतर पुस्तक वाचन करायचंच नसतो. मी जेव्हा केरळाची सेट एक्झाम दिल्यानंतर परीक्षेला जात असताना मी प्रत्येक विद्यार्थ्याकडे असं एक नोटबुक बघत होतो, शॉर्ट नोटबुक. आणि त्या नोटबुकमध्ये सगळं त्यांनी शॉर्टमध्ये लिहिले होते, त्याला नोट्स म्हणतात. नोट्स त्यांनी स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेले असतात आणि तोच त्यांनी वाचन करतात, रिव्हिजन करतात. तुमच्यासोबत नोटबुक पाहिजे. आणि पेपर 1साठी 10 नोटबुक आणि पेपर 2साठी तुमचा वेगळा नोटबुक. असं वया करा. प्रत्येक चॅप्टरचे एक नोटबुक. हे सेल्फ. आणि नोटबुक म्हणजे कसं जास्त लिहायचं नाही, शॉर्टमध्ये लिहायचं तो कन्सेप्ट. आता माझ्या पुस्तकात जेव्हा मी म्हणतो ना 3 पेजेस काय लिहिलं सर, 3 पेजेस हा माझा नोट्स आहे, ब्रीफ नोट्स आहे. हे मी लिहिलेल्या माझ्या नोटबुकमधला हा नोट्स आहे, नोटबुकमधलं ब्रीफ नोट्स आहेत. हे बघा
आता उदाहरणार्थ म्हणतो कम्युनिकेशनचे चॅप्टर्स मी किती पेजेस लिहिलेले आहे. हे पुस्तक ज्ञानासाठी नाही माझं पुस्तक. आता फॉर एक्झाम्पल इथं बघा कुठलं आहे. आता टीचिंग ॲप्टिट्यूड पहिलं प्रकरण 1 2 3 मग 3 पेज हा डिटेल दिले नाही. हे ब्रीफ नोट्स आहे. 3 पेज म्हणजे नोट्स रिव्हिजन करण्यासाठी हे उपयोग पडतो. आणि एवढंच 3 पेज तुमच्या वहीमध्ये लिहा. आणि इथे इंग्लिशमध्ये सुद्धा बघा प्रत्येक चॅप्टर किती पेजेस आहेत बघा तर बघा. पहिला प्रकरण आहे. पहिलं प्रकरण बघा 1 पेज 2 पेज 3 पेज 4 पेज 5 पेज 6 पेज आणि 7 पेज. मग 7 पेजेस वाचन करायला किती वेळ लागणार आहे. एका दिवशी तुम्ही 2-2 3-3 वेळा तुम्ही रिव्हिजन करू शकताय. मग ह्या 7 पेज सोडून बाहेरचा प्रश्न येत नाही. मी चॅलेंज करून देतो तुम्हाला. नेट परीक्षा झाल्यानंतर ह्या पुस्तकमधलं जर प्रश्न नाही आला तर येऊन हे पुस्तक माझ्या तोंडावर फेकून मला 2 थपाडं देऊन जायचे. काय धानाया सर सगळं भोगा सांगितलं म्हणून. दादांनो मला माहिती आहे ह्या पुस्तक मी किती प्रामाणिकपणाने प्रत्येक राज्यात पेपर देऊन आल्यानंतर सगळं कन्सेप्ट मी लिहिल्यानंतर तोच कन्सेप्ट मी इथं ह्या इंग्रजी मीडियमच्या पुस्तकमध्ये घेतलेलं आहे. मराठी मीडियम वाचन करा मग नंतर इंग्लिश मीडियम वाचन करा. स्वतःचं नोट्स तुम्ही तयार केलंच पाहिजे. आणि नोट्स लिहित असताना कलर पेन वापर करा. वेगवेगळं कलर पेन हायलायटर म्हणतो ना तसं असं त्याचं प्लॅनिंग पाहिजे. आता नेमकं आता समजा तुम्ही माझं पुस्तकी घ्या किंवा इतर गुरुजनांचं पुस्तकी घ्या. पुस्तक कसा अभ्यास करायचा असतो त्याचं प्लॅनिंग आहे. आता उदाहरणार्थ ओके आता तुम्ही हे माझं पुस्तक घेतलं आहे ओके ह्याचा कसा अभ्यास करायचा. उदाहरणार्थ जनरल रिडिंग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की उदाहरण एक चॅप्टरच घ्या तुम्ही. आता जर तुम्ही रिसर्चचे टॉपिक घेतला किती पेजेस आहे मोजून घ्या. 1 2 3 4 पेजेस आहे. मग 4 पेजेस आहे आपल्याला 10 मार्क मिळणार आहे. हे बघा मी किती कॉन्फिडन्सने सांगतो. जसं 10वी 12वीला अपेक्षित असं ना एवढ्यामधनं हे प्रश्न येतात म्हणून. मग तुम्हाला एवढ्यामधून 10 प्रश्न येत असतात नेट एक्झामला तर अभ्यास करायचं जिद्द तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. सुरुवातीला जनरल रीडिंग इंग्लिश जर नाही कळलं तर आधी काय करा मराठी मीडियममधलं रिसर्च वाचन करून घ्या. आता रिसर्चचे पेजेस किती आहे उदाहरण म्हणतो मी तुम्हाला फक्त एक चॅप्टर सांगतो मग तुम्ही त्याप्रमाणे करून घ्या. मला एकदम BP वाढतो राग आला की. हे रिसर्च टॉपिक मराठी मीडियममधला किती पेजेस आहे 1 2 3 4 झाला 4.5 पेजेस. आणि 4.5 पेजेस अगोदर कसं करायला पाहिजे जनरल रिडिंगमध्ये हे 4 पेजेस उगा एकदा वाचन करून घ्या. काही कळत नाही उगा एकदा पूर्ण 4 पेजेस वाचन व्हायला पाहिजे. 1 पेज वाचन करून पुस्तक ठेवायचं नाही. हातात पुस्तक घेतले ना या प्रकरणातील किती पेजेस आहे 4 पेजेस आपल्याला 4 पेज पूर्ण वाचन करा मराठी मीडियममधला ओके. पूर्ण वाचन केल्यानंतर त्याच्यानंतर केअरफुल रिडिंग. दुसरं रिडिंग काय करा पुन्हा प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक वाचन करा. प्रत्येक सेंटेन्स तुम्ही समजावून घ्या. केअरफुल रिडिंग म्हणतो सेकंड रिडिंगमध्ये. आणि तिसऱ्यांदा काय करा हाच पेजेस वाचन करत असताना हायलायटर घ्या किंवा एखादं मार्कर पेन घ्या किंवा तुमच्याकडे असलेले पेन महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करत जावा महत्त्वाचे शब्द ओके. आणि चौथ्या वेळी काय करा जेवढं तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे ते शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा. वहीमध्ये तुम्ही लिहिला पाहिजे ओके. अंडरलाईनिंग केलेले सगळे शब्द आणि अंडरलाईनिंग केलेले जेवढे तुम्ही शब्द लिहिलेले असतात ते शब्द तुम्ही काय करा मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा आणि रेकॉर्डिंग केलेलं तुम्ही ऐकत जा. आता तुम्ही म्हणाल सर हे आता जे 4 पेजेस आहे ना मी अनेक पुस्तक वाचन करून अनेक रेफरन्स विश्वकोश अनेक रेफरन्स घेऊन ते सगळं वाचन करून अंडरलाईन करून तेवढं कन्सेप्ट वाचन करून ह्या पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे. आणि मी लिहित असताना माझ्या पुस्तकातून नोट्स काढायचं नाही. मी ऑलरेडी नोट्स काढलेले आहे. अगोदरच मी 40 पेज वाचन करून 4 पेज लिहिलेले आहेत. आणि तुम्ही माझं 4 पेजेस वाचन करून तुम्ही 1 पेज केलं तर काही उपयोग होणार नाही. हे ऑलरेडी दिस इज नोट्स. हे नोट्स आहे माझा. तुम्ही आहे तसा पुन्हा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहा.
रीडिंग पॉईंट्स लिहिल्यानंतर लिहिताना कन्सेप्ट तुम्हाला समजायला पाहिजे बघा. आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिलेले रीडिंग पॉईंट्स पुन्हा एकदा वाचन करायचं, त्याच्यानंतर रिव्हिजन करायचं. किती वेळा रिव्हिजन करताय तेवढं तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि समजा मराठी मीडियममधून वाचन करून समजावून घ्या आणि नंतर एवढं 4 पेजेस इंग्लिश मीडियममधून वाचन करा. इंग्लिश मिडियम पहिल्यांदा कळत नाही, दुसऱ्यांदा कळत नाही, तिसऱ्यांदा कळत नाही, चौथ्यांदा तरी कळेल ना. कारण मराठी अगोदर तुम्ही वाचन केलेलं असता. 4 पेजेस मराठी वाचन झाल्यानंतर तेवढं 4 पेजेस इंग्लिश मिडियममधून एकदा, दोनदा, तीनदा, चारदा आणि 4 पेजेस वाचन करायला किती वेळ लागणार आहे दादांनो. आणि लिहिताना तुमच्या वहीमध्ये लिहायचं आणि लिहिताना कुठला शब्द कळत नाही त्या शब्दांचा अर्थ डिक्शनरीमध्ये बघा किंवा गुगलमध्ये गुगल लेन्सच्या सहाय्याने मराठीमधून ट्रान्सलेशन करा. अगोदर मराठी वाचन करून इंग्लिश वाचन करा आणि त्याच्यानंतर त्या युनिटाच्या आधारित आता रिसर्चच्या रिलेटेड असलेले इथं 500 प्रश्न आहेत. 500 क्वेश्चन्स आहे आणि ते सगळं 500 क्वेश्चन्स एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करा. मराठी समजून घ्या, नंतर इंग्लिश नोट्स वहीमध्ये लिहिल्यानंतर त्याच्या रिलेटेड असलेले प्रश्न सॉल्व्ह करा आणि एक कन्सेप्ट वाचन झाल्यानंतर माझा व्हिडिओ बघा किंवा इतर गुरुजनांचा व्हिडिओ बघा. एक कन्सेप्ट पूर्ण आता टीचिंग ॲप्टिट्यूड एकदा नोट्स काढल्यानंतर लिहिल्यानंतर टीचिंग ॲप्टिट्यूडवरती जेवढं काय माझं व्हिडिओ आहे सगळं व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघून घ्या. आणि व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलेलं असतो आणि एक्सप्लेन केलेले समजावून घ्या. आता बघा काल झालेला एक किती छान प्रश्न विचारला होता, शिक्षकाने कोणतं टीचिंग मेथड्स वापरला पाहिजे वर्गात गेल्यानंतर. मग हो प्रश्न विचारलेले होते बघा काल महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये. मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं शिक्षक एखाद्या मेथड्स चूज करत असताना कुठलं टीचिंग मेथड्स वापर केला पाहिजे तर विद्यार्थ्यांचा स्वभाव, विद्यार्थ्यांचा क्वालिटी, विद्यार्थ्यांचा नेचर कसा आहे, विद्यार्थ्यांचा अगोदर अंडरस्टँडिंग करून शिक्षकाने मेथड्स वापर केला पाहिजे. आणि कोणता धडा आपण वापरतो, कोणता धडा आपण शिकवणार आहोत, कोणता सब्जेक्ट्स आपण टीचिंग करणार आहोत, त्या टीचिंग करण्याच्या सब्जेक्टची उद्दिष्टे काय आहे त्याच्या आधारे आपल्याला टीचिंग मेथड्स वापरायचं आहे. किंवा शिक्षक किती हुशार आहे, शिक्षकाकडे किती डिग्री आहेत, शिक्षकांचे किती दर्जे आहेत, माझ्यावरनं मी टीचिंग मेथड्स वापरायचे नसतात. I should not choose the teaching methods based on my quality, my experience, my knowledge. No, you should understand the nature of student. You should understand the objectives of the topic which we are going to deliver in the classroom. मराठी समजून घ्या, इंग्लिश समजून घ्या, मग क्वेश्चन्स एकदा वाचन करा आणि त्यानंतर बघा. आणि जर तुम्ही रेकॉर्डिंग केलं, तुम्ही लिहिलेले पॉईंट्स रेकॉर्डिंग लिसनिंग करा. मला सांगा हे 3 पेजेस रेकॉर्डिंग करायला किती वेळ लागतो? हार्डली 30 मिनिट किंवा 25 मिनिट, 20 मिनिटात तुमचा सगळं रेकॉर्डिंग होतो किंवा 10 मिनिटात करून तरी बघा. तुमच्या साऊंडमध्ये तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करा प्रत्येक चॅप्टर्स थेरी. आणि जेव्हा तुम्ही जेवण करताय किंवा झोपताय किंवा एखादं काम करत असताना ऑडिओ लिसनिंग करा. आणि ऑडिओ लिसनिंग केलं तर पूर्ण तुम्हाला सांगतो ॲटोमॅटिकली सगळं तुमच्या ब्रेनमध्ये जाऊन बसतो बघा. म्हणून मी एवढं उड्या मारत सगळं सेट दिलेलं आहेत. मी काय येडागडा आहे का? मला माहिती आहे ना हे सगळं चॅप्टर्स मला येतात म्हणून. मला हे 10 चॅप्टर्सपैकी फक्त 7 चॅप्टर्स मी अभ्यास केलेले आहे, बाकी 3 घटक मी सोडूनच दिले. आज 70 वेळा पेपर दिलो आणि 3 घटक मला अजिबात येत नाही, तरीसुद्धा पास झालो की नाही. मी ओपन सर्व विद्यार्थ्यासमोर सांगतो मला बुद्धिमत्ता येत नाही कारण माझ्याकडे बुद्धीच नाही, मला गणितच येत नाही, मला डाटा इंटरप्रिटेशन येत नसलेलं सोडून दिलो. जे येतं तर त्याला तर धरा ना. का तुम्हाला हे लॉयन, मी काय म्हणतो टायगरसोबत तुम्हाला फाईट करायचं होत नाही. गणित म्हणजे मला सिंह आणि टायगर असल्यासारखं. मी टायगरसोबत मी कसं फायटिंग करू, मी लॉयनसोबत मी कसं फायटिंग करू. मला येत नसेल तर जे गरीब प्राणी आहे ना त्याच्यासोबत मी फायटिंग करून मी जिंकलेला माणूस आहे बघा. तुमचा लक्ष पूर्णपणे त्याच्याकडे पाहिजे, तुमचा टार्गेट पाहिजे. येत नाही असं पेपर म्हणजे आता जर माझं पुस्तक नाही घेतलं, इतर गुरुजनांचं पुस्तक घेतलं तर एका गुरुजनांचं पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकमधलं एक चॅप्टर पूर्ण एकदा सुरुवातीला वाचन करा, दुसऱ्यांदा वाचन करा, तिसऱ्यांदा लक्षपूर्वक वाचन करा, चौथ्यांदा अंडरलाइनिंग करा आणि 5व्यांदा अंडरलाइनिंग केलेले शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा आणि वहीमध्ये लिहिल्यानंतर त्याचा अर्थ समजावून घ्या आणि त्यानंतर ते रिकॉल करा. हे बघा अभ्यास म्हणजे काय?
अभ्यास म्हणजे मनन आणि चिंतन. तुम्ही तो कन्सेप्ट किती चिंतन करताय, किती मनन करताय आणि किती वेळा तुम्ही रिव्हिजन करताय. रिव्हिजन इज द बेस्ट की टू द सक्सेस. ज्यांचा रिव्हिजन चांगला असतो तोच परीक्षा पास होतो. रिव्हिजन जर चांगलं नसेल तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार आहे. काल बघा महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये विकिपीडिया कधी सुरू झाला 2001ला. जीमेल कधी सुरू झाला 2004ला. यूट्यूब कधी सुरू झाला 2005ला. इंस्टाग्राम कधी सुरू झाला 2010ला. ह्याला मेमरी बेस्ड म्हणतात. रिव्हिजन केलं की ऑटोमॅटिकली लक्षात राहतो. रिव्हिजन नाही केलं तर लक्षात राहणार नाही. व एकदाच कसं लक्षात येणार आहे. का तुम्ही एकाच पटीचा विद्यार्थी आहेत का की वाचन केलं की सगळं माझ्या डोक्यात यायला पाहिजे. नो. फर्स्ट टाइम डू नॉट अंडरस्टँड, सेकंड टाइम डू नॉट अंडरस्टँड, थर्ड टाइम लिटल अंडरस्टँड, फोर्थ टाइम यू विल अंडरस्टँड, फिफ्थ टाइम यू विल अंडरस्टँड मोर, सिक्स्थ टाइम यू विल अंडरस्टँड इन डिटेल. शेवटी परफेक्ट होऊन बसताय. परफेक्शन यायला पाहिजे आणि परफेक्शन एकाच दिवशी येत नसतो. त्याला वेळ द्यायला पाहिजे. कोण देणार वेळ? तुम्ही दिला पाहिजे. बाकीचे सगळं कामं बंद करा किंवा कमी लक्ष द्या. तुम्ही स्वार्थी व्हा. बी सेल्फिश. जोपर्यंत तुम्ही स्वार्थी होत नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षा पास होत नाही. कधीपर्यंत परीक्षा स्वार्थी व्हायला पाहिजे? परीक्षा पास होईपर्यंत. एकदा परीक्षा पास झालं तर तुम्ही लिबरल व्हा. तुम्ही इतरांना मदत करा, इतरांना गायडन्स करा, इतरांना मोटिवेशन द्या, इतरांना सगळं करत. आता करत बसू नका, आता सांगत बसू नका. थोडं तोंड बंद ठेवा. मोबाईल कम वापर करा. अभ्यास करा. पुस्तक ऑलरेडी सगळं रेडीमेड केलेलं अभ्यास, रेडीमेड केलेलं मटेरियल तुमच्या हातात घ्या आणि अभ्यास करा. अहो हे सगळं मटेरियल आणायला मी किती खर्च केलो माहिती आहे तुम्हाला? एकदा अक्कलकोटला या. परीक्षा पास झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. इथं गणेश म्हणून एक झेरॉक्स दुकान आहे. त्या दुकानात मी प्रत्येक राज्यात ज्या ज्या राज्यात जात होतो, ज्या ज्या मी कॉलेजला जात होतो, ज्या ज्या विद्यापीठला जात होतो तिथलं सगळं मटेरियल मी गोळा केलेलं आहे दादांनो. त्या लायब्ररीमधनं पुस्तकं घेऊन येऊन मी झेरॉक्स काढलेला माणूस आहे. आणि प्रत्येक झेरॉक्सला किती, फक्त झेरॉक्स काढायला 88,000 रुपये मी खर्च केलेला. हा येडा धाना या तुमच्यासमोर आहे. 88,000 रुपये मी झेरॉक्स काढलेलं आहे. सरस्वतीला शपथ म्हणजे शपथ करून मी सांगतो 88,000 रुपयाचा जर मी झेरॉक्स काढणारा विद्यार्थी असेल तर किती तळमळेल मी अभ्यास केला असेल. मी माणूस आहे. पुन्हा एकदा सांगतो, आय एम नॉट ब्रिलियंट, परंतु मी खूप हार्डवर्क केलेलं आहे. म्हणून आज मला 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 संजीवनी मिळालेलं आहे. मला प्रत्येक विषयांचं माझ्याकडे नोट्स आहे. प्रत्येक विषयांच्या मी महत्त्वाच्या क्वेश्चन्स मी संग्रह केलेले आहे. तुमचा विषय कोणता? लायब्ररी सायन्स, तुम्हाला प्रश्नांची झेरॉक्स देतो. तुम्हाला फिजिक्स आहे, प्रश्नांचे मी झेरॉक्स देतो. तुम्हाला केमिस्ट्री आहे, प्रश्नांची झेरॉक्स देतो. तुमचा इतिहास आहे, प्रश्नांचा मी झेरॉक्स देतो. तुम्हाला जॉग्राफी आहे, मी तुम्हाला प्रश्न देतो. तुमचा विषय कोणता आहे आणि मी वेगवेगळ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमधलं मटेरियल कलेक्शन करून त्याच्यावर काम केलेले हा प्रश्न आहेत. आणि जर तुम्हाला सगळं रेडीमेड तुमच्या हातात देत असेल तर तुम्ही त्याचा वापर करायचं बुद्धिमत्ता तुमच्याकडे पाहिजे का नको? काय म्हणताय राव तुम्ही? आणि हे पेपर 1चं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे? पेपर 1ला यू शुड हॅव द टार्गेट. 80 मार्क तुमचा टार्गेट असायला पाहिजे. 80 मार्क. मी प्रत्येक सेट एक्झाममध्ये 80 मार्क घेतलेला माणूस आहे. तुमच्या समोर सांगतो आणि माझं मार्क लिस्ट मी तुम्हाला दाखवतो. 80 मार्क. आणि 3 घटक येत नसताना मी 80 मार्क घेतलेलं धानाया सर आहे. मग तुम्हाला काय मिळत नाही? फक्त 50 घेतलो सर, 40 घेतलो, 60 घेतलो. अरे दादा नो, 60 घ्या, 70 घ्या, 80 घ्या, 80पर्यंत घ्या. न येणारे टॉपिक सोडून द्या. आणि जर तुम्ही ह्या टॉपिकमध्ये फर्स्ट क्लास असेल, हे बघा पेपर 1चा स्टडी प्लॅनिंग कसा असायला पाहिजे? सुरुवातीला 4था युनिट वाचन करा कम्युनिकेशन. त्याच्यानंतर 8वा युनिट ICT वाचन करा. त्याच्यानंतर टीचिंग अप्टिट्यूड पहिलं युनिट वाचन करा. त्यानंतर 10वा युनिट, त्याच्यानंतर 2रा युनिट, त्याच्यानंतर 9वा युनिट, त्यानंतर पॅसेज, त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिक्स आणि डाटा इंटरप्रिटेशन. असं तुमचा स्टडी प्लॅनिंग असायला पाहिजे. 4th चॅप्टर इलं ना, 4th चॅप्टर कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन पहिल्यांदा तुम्ही परफेक्ट वाचन करा. कन्सेप्ट समजावून घ्या. आधी मराठी मीडियममधलं वाचन करा, त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम वाचन करा, त्यानंतर माझा व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हे क्वेश्चन सॉल्व करा. मग 10 मार्क तुम्हाला मिळतो का नाही? आणि त्यानंतर ICT घ्या. ICTमधलं मराठी वाचन करा. इंग्लिशमधलं हे 3 पेजेस आहे. बॅक बंद होऊन जर हाल हाकून जर ಇಲ್ಲ ಹೊಡಿ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಂದ್ರೆ जर हालाक ಹೊಡಿ. हां ICTमधला हे ICTमधलं बघा पेज किती आहेत. तुम्हाला दाखवून मी थकलो बघा. मग दाखवलं तरी तुम्ही नाही समजलं तर आता काय बोलावं तुम्हाला.
1 पेज, 2 पेज, 3 पेज, 3 पेज नेटसाठी अभ्यास करा आणि 10 मार्क घ्या. अगोदर एवढं तरी अभ्यास करा, एवढं तरी करा. उगा मोठं अभ्यास करायला जात आहे आणि सगळं विसरून पडताय तुम्ही. विसरू नका, एवढं परफेक्शन करा. हां, काय म्हणालो, रिपीट मी किती वेळा बोलू दादा, किती वेळा सांगू मी तुम्हाला. मग तुम्ही किती सिरियस घेता हे तुमच्यावर डिपेंड आहे. बघा, मी सांगून थकलो, नोट्स आहे, नोट्स घ्या, अभ्यास करा म्हणून. नाही सर, फक्त तुम्ही तुमचंच पुस्तकबद्दल सांगताय, इतर गुरुजनांचं, इतरांचं घ्या, कोणाचं तरी पुस्तक घ्या आणि तुम्ही वेळ द्या. तुम्ही जोपर्यंत वेळ देत नाही तोपर्यंत वेळ तुम्हाला किंमत देत नाही. इफ यू गिव्ह द फुल टाईम, द टाईम विल रिवॉर्ड यू. टाईम सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर वेळ आहे. बघा, आता 2 महिना वेळ तुम्हाला आहे. आता सुट्टीचे दिवस आहे, आता हॉलिडेज आहे. सगळं तुमचा प्रवास बंद करा. तुमचं फॅमिली प्लॅनिंग जे काय असेल तिकडं जाणार, इकडं सगळं प्लॅनिंग्स बंद करा आणि अभ्यास करा. एकदा नेटसाठी जोरदार तयार करा. ह्या प्लॅनिंगमध्ये तुमचं पाहिजे. आणि नेटसाठी मी आता व्हिडिओ तयार करणार आहे. ऑलरेडी 200 व्हिडिओज मराठी मीडियममध्ये मी सुरू केलेले होती. 200 व्हिडिओ तयार आहे आणि 300 व्हिडिओ कन्नड मीडियममधला आहे. 200 व्हिडिओ तुम्ही चॅप्टर वाईज सगळं एकदा बघून घ्या, व्हिडिओ बघा. आता इंग्लिश मीडियममध्ये मी सुरू करतो आणि इंग्लिश मीडियममधून एकदा बघून घ्या. पुस्तक तुमच्यासोबत पाहिजे. बघा, तुमच्यासोबत पुस्तक असेल आणि मी जेवढं सांगतो तेवढंच माझ्यावर. एकदा माझ्यासाठी तुम्ही परीक्षा बसा आणि थोडं पैसे खर्च करा. पैसा थोडं तर पैसा न खर्च करता तुम्ही जर मोठा परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असं ठरवलं तर कसं आहे? नाही हो, पैसा नाही, पैसा पुस्तकाला पैसा नसतंय. आपलं बघा, APJ अब्दुल कलाम साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब किती कष्ट केलेत जगासाठी त्यांनी सगळे तेवढे डिग्री घेतले. तुम्ही स्वतःसाठी एक डिग्री घेत नाही. काय हो, काय राव, तुम्हाला काय बोलायचं आहे? पैसा नाही म्हणून मला आमच्याकडे पैसा नाही हो, मग खायचं नाही तर सोडून दे बाबा, तुला कोण पेपर. नाहीतर लायब्ररीला जा, लायब्ररीमध्ये बस, त्या लायब्ररी सरांचा पाया पड आणि तिथला पुस्तक घे, तिथं अभ्यास कर व्यवस्थित. मी किती लोकांचं पाया पडलो माहिती आहे का एक पुस्तक घेण्यासाठी. माझं देव म्हणजे कोण? लायब्ररियन. मी ज्या विद्यापीठात जिथं मी लायब्ररीमध्ये जातो तिथलं सरांना मी पाया पडून, सर आम्हाला हे पुस्तक द्या. मागितल्यानंतर कोणी पण देतात तुम्हाला. मागा, थोडं एक नवीन ड्रेस कमी घ्या, परंतु पुस्तके घ्या आणि अभ्यास करा. कोणते फक्त माझ्या पुस्तकमधून प्रश्न येतो असं नाही, प्रत्येक गुरुजनांच्या पुस्तकमधून प्रश्न येत असतो. तुम्ही किती अभ्यास करता हे तुमच्यावर डिपेंड आहे. मी कुठंही क्लास लावलं नाही, मी ड्युटी करत अभ्यास केलेला माणूस आहे. मग तुम्ही पण करा ना, प्लीज करा. हे पुस्तक घ्या, नोटबुक घ्या, माझं व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि नोट्स काढा. बघा तुमचा रिझल्ट. आणि GRF घ्या. GRF मिळेल तर दर महिना 50,000 42,000 पैसे तरी मिळतो ना. मग पैसे द्यायला त्यांनी तयार आहे, तुम्ही तयार व्हायला पाहिजे. म्हणून हे बघा, आपल्याला समुद्रामध्ये मोती मिळतात. मोती म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, डायमंड्स वगैरे मिळत असतात मोती. आणि त्या समुद्रात जर तुम्ही महासागराच्या आत गेल्या तरच तुम्हाला मोती मिळतो, तुम्हाला डायमंड्स मिळतो. जर तुम्ही समुद्राच्या म्हणजे महासागराच्या आत नाही गेलं तर तुम्हाला कसं मिळणार आहे? तुम्ही त्याच्यामध्ये आत जायलाच पाहिजे. आणि खबरदार, तिथं गेल्यानंतर तिथं काय येतो, क्रोकोडाईल वगैरे असतात, क्रोकोडाईल्स खायलाच बसलेले असतात. ये रे बाबा, ये तुला मोती पाहिजे म्हणून खाऊन टाकतात. म्हणजे डेंजर झोन असतो. तरीसुद्धा आपल्याला त्या डेंजर झोनमध्ये जायलाच पाहिजे. आणि जो समुद्रात उडी मारतो, जो महासागरात उडी मारतो, त्यालाच मोती मिळतात. आम्ही फक्त सागराच्या दडाला थांबून मला मोती पाहिजे. तुला मोती कोण देणार? तुला कोण डायमंड्स देणार? तुला कोण व्हॅल्युएबल्स स्टोन्स मिळणार आहे? नाही. प्रयत्न केलं तर परमेश्वर मिळतो, प्रयत्न केलं तर यश मिळतो, प्रयत्न केलं तर सगळं मिळतो. फक्त करणार कोण? तुम्ही म्हणजे आम्ही. ओके, थँक्यू सो मच. माझी पुस्तके घ्या. माझ्या पुस्तकासाठी हा नंबर आहे, ह्या नंबरला फोन करा. तुम्हाला पुस्तक मिळतील, घर पोच मिळतील. आणि पेपर 2साठी तुम्हाला काय पाहिजे ते झेरॉक्स देतो. विश्वास ठेवा आणि पुस्तके घ्या, भरपूर अभ्यास करा. आणि नेटसाठी आय एम रेडी टू डिलिव्हर माय थॉट्स, आय एम रेडी टू डिलिव्हर माय कंटेंट. ओके,
I am going to teach in English, not in Marathi, not in Kannada, because I am getting little bit tension. It is very hard for me to teach in Marathi and to teach in Kannada. I am unable to control time because time is very precious for me. How can I teach in Kannada? How can I teach in Marathi? I teach only in English. You understand my English. If you are Kannada medium student or if you are Marathi medium student, I don't want. Please listen my English. If you understand my English, definitely you will get the success in coming NET exam, because this exam is national level exam. Okay, on paper number 1, I will make the videos on communication, ICT, teaching aptitude, higher education, research aptitude, environment and passage comprehension and remaining topics. I am going to deliver my thoughts, I am going to deliver my experience, I am going to explain each and every topic related to our syllabus. Please understand my English and get the success in coming UGC NTA NET exam. And I tell you that very soon Maharashtra SET exam is going to conduct in another exam. Very soon you will get the Maharashtra SET exam result. I hope and I pray to Lord Swami Samarth Maharaj to give you big strength. And day after tomorrow, Baba Sahib Ambedkar's birth anniversary day we are going to celebrate. On this holy day, you start your study, you begin your study. Hey baga, the Martin Luther King has said a very beautiful sentence. If you cannot fly, if you cannot fly, you can run. If you cannot run, you can walk. You can walk. If you cannot walk, you can crawl. If you cannot crawl, you can do the activity. That activity should help you to go ahead. फक्त प्रयत्न करत राहा. जर तुम्हाला उडायला येत नसेल तर तुम्ही पळत जा. तुम्हाला पळता येत नसेल तर तुम्ही चालत जावा. तुम्हाला चालता येत नसेल तर तुम्ही जसं लहान बाळ जसं आंबेगाला म्हणजे असं क्रॉलिंग करतात तसं करा. जर तसंही येत नसेल तर बसल्या ठिकाणी जर तुम्ही असं म्हणजे हलवी करा की थोडं तरी तुम्ही पुढं जाण्याचे प्रयत्न करा. पुढं जाण्याचा प्रयत्न केला तर यश मिळतो, नाही तर नाही बाबा म्हटल्यानंतर तिथंच तुमचं जीवन संपतो. मग युअर लाईफ व्हॅल्यू इज बिग झिरो. Please increase your the value of your life, increase your the capacity, increase your confidence, increase your knowledge, increase your skill, increase your capacity. Thank you so much. Namaskar.